हा सेल्फी व्हिडिओ आहे अशोक वाल्मिकी यांचा, जे दिल्लीतील त्रिलोकपुरी येथे राहतात. ते आपल्या पत्नी मीनाक्षीसोबत प्रयागराजच्या महाकुंभामध्ये स्नानासाठी आले होते. हा व्हिडिओ 18 फेब्रुवारी 2025च्या संध्याकाळी त्यांच्या फोनवर रेकॉर्ड करण्यात आला होता. संगम स्नान करण्यापूर्वी अशोकने हा क्षण कैद केला. पण त्यावेळी त्यांना माहीत नव्हतं की हा आनंदाचा क्षण लवकरच एका भीषण दुःखात बदलणार आहे. यावर्षी कोट्यवधी लोक संगमामध्ये स्नानासाठी आले होते आणि अशोक आणि मीनाक्षी यांनी देखील 18 फेब्रुवारीला स्नान करून मुक्काम करण्याचा आणि दुसऱ्या दिवशी दिल्लीला परत जाण्याचा निर्णय घेतला होता. 18 फेब्रुवारी हा शाही स्नानाचा दिवस, अत्यंत चांगला मुहूर्त. परंतु ह्या घटनेमुळे अशोकच्या कुटुंबासाठी हा क्षण हृदयद्रावक ठरला. अशोक आणि मीनाक्षी यांना अश्विनी, आशिष आणि आदर्श अशी 3 मुले होती. त्यातील मोठा मुलगा अश्विनी ह्याला 18 फेब्रुवारी रोजी वडिलांचा फोन आला. पलीकडून वडिलांचा आर्त ओरडण्याचा आवाज ऐकून तो सुन्न झाला. तुझी आई हरवली आहे, ती गर्दीत माझ्या हातून सुटली आणि कुठे गेली माहीत नाही. नमस्कार, तुम्ही पाहताय इरी कथा. आजची कथा आहे महाकुंभातील एका दुःखद कहाणीची, हरवलेल्या मायेची आणि एका क्रूर सत्याची. फोनवरून वडिलांची किंकाळी ऐकून अश्विनीच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यात काही दिवसांपूर्वीच महाकुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा बळी गेला होता. त्यामुळे मनात काळजी आणि भीतीचा कडेलोट झाला. आई कुठं असेल, कोणत्या परिस्थितीत असेल ह्या विचाराने त्याचा जीव कासावीस झाला. अशोकने अश्विनीला धीर देत सांगितलं की तो आईला शोधल्याशिवाय घरी परतणार नाही. त्याने लॉस्ट अँड फाउंड केंद्रात सतत घोषणा करवून घेतल्या, जेणेकरून कुठल्याही कोपऱ्यात असली तरी मीनाक्षीपर्यंत ती माहिती पोचवावी. कुंभमेळ्यात अशी अनेक केंद्र असतात जिथं हरवलेली लोक आपल्या कुटुंबियांना शोधू शकतात. पण तासनतास शोध घेऊनही मीनाक्षीचा पत्ता लागत नव्हता. त्याच दिवशी सकाळी झुन्सी पोलीस ठाण्यात एक धक्कादायक माहिती मिळाली. आझादनगरमधील एका लॉजच्या टॉयलेटमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की तिचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पहाटे एका पाहुण्याने बाथरूममधून मृतदेह पाहून ही माहिती पोलिसांना दिली होती. ही बाई कोण होती, कुठून आली होती, ती एकटी होती की कोणासोबत आली होती, या प्रश्नांची उत्तरं शोधणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. चौकशीत समोर आलं की तो लॉज प्रत्यक्षात एक हॉटेल नव्हतंच, तर एका स्थानिकाने आपल्या घरातील खोल्या कुंभयात्रेकरूंना भाड्याने दिल्या होत्या. महाकुंभाच्या गर्दीचा फायदा घेत अनेक लोक असेच आपल्या घरातील खोल्या लॉज म्हणून चालवत होते. पण नियमित रजिस्टर न ठेवल्याने तिथं कोण येतं कोण जातं ह्याचा कोणताही हिशोब नव्हता. काही लोकांसाठी हा फक्त पैसा कमवण्याचा धंदा होता, पण तो योग्य पद्धतीने करण्याच्या व्यवस्थापनासाठी ते असमर्थ होते. आता पोलिसांसमोर एक मोठं गूढ होतं. ही मृत महिला कोण? ती कुंभमेळ्यात हरवलेली मीनाक्षी आहे का? आणि जर आहे तर तिचा जीव कोणी आणि का घेतला? कुंभमेळ्यात आलेल्या कोट्यवधी लोकांच्या भाविकतेच्या लाटेमध्ये कुठेतरी अशोकच्या दुःखानं आणि एका भयावह सत्यानं जोरदार हलचल निर्माण केली होती. या प्रकरणात पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्या लॉजमध्ये कुठल्याही पाहुण्यांची नोंद ठेवली जात नव्हती. ना तिथं CCTV कॅमेरे होते, ना कुठल्याही ओळखपत्राचा पुरावा घेतला जात होता. जेव्हा पोलिसांनी घरमालकाशी विचारपूस केली तेव्हा त्यानं सांगितलं की ही बाई एका माणसासोबत आली होती. दोघांनी एका रात्रीसाठी 500 रुपये दिले होते. पण त्या खोलीत अशी कुठलीही गोष्ट सापडली नाही जिच्या मदतीने महिलेची ओळख पटू शकेल. शेवटी पोलिसांनी मृतदेह सील करून पोस्टमॉर्टम नंतर शवागारात पाठवला आणि त्या अनोळखी महिलेचा फोटो इतर पोलीस ठाण्यांना आणि सोशल मीडियावर पाठवला. 2 दिवस उलटून गेले, पण मीनाक्षीबद्दल काहीही माहिती मिळत नव्हती. अश्विनीच्या मनात आता भीती दाटून आली होती. काहीतरी भयंकर घडलंय का या शंकेने संपूर्ण कुटुंब बेचैन झालं. 21 फेब्रुवारी 2025 रोजी मीनाक्षीचा मोठा मुलगा अश्विनी, त्याचा लहान भाऊ आदर्श, त्याचा मामा प्रवेश आणि बुलंदशहरहून आलेले त्याचे 2 मित्र असे सगळे प्रयागराजमध्ये पोचले. त्यांनी रेल्वे पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि वडिलांनी स्नानापूर्वी शूट केलेला तो शेवटचा व्हिडिओ दाखवला. रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना त्या व्हिडिओतील ठिकाणी जाण्यास सांगितले. जेव्हा अश्विनीने आईचा फोटो दाखवला तेव्हा पोलिसांना 2 दिवसापूर्वी सापडलेल्या एका मृत स्त्रीची आठवण झाली.
आता सत्य समोर आलं, पण ते पचवणं अशक्य होतं. कोणालाही आपल्या हरवलेल्या माणसाचा शोध मृतदेहांमध्ये घ्यायचा नसतो. पण इथे तर आईचा प्रश्न होता. जी आई हसत खेळत घरातून निघाली होती आणि आता तिचं अस्तित्व एका निर्घृण हत्येमुळे संपलं होतं. जेव्हा अश्विनीने तिला ओळखलं तेव्हा त्याचा जीव सुन्न झाला. त्या लॉजमध्ये जिची हत्या झाली होती ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची स्वतःची आई मीनाक्षी होती. जी आई मुलांच्या प्रत्येक वेदनेपासून त्यांना वाचवत होती, तिच्या वाट्याला मात्र एक भयंकर मृत्यू आलेला होता. घराच्या 4 भिंती आड काय घडतं हे फक्त घरातल्यांनाच माहीत असतं. म्हणूनच अश्विनीच्या मनात पहिला संशय वडिलांवर गेला. पण त्याच्या वडिलांची आसवं काही थांबत नव्हती. मी आईला कुठल्याही परिस्थितीत शोधून काढणार असे ते सतत सांगत होते. पण जो रडतो तोच निर्दोष असतो का? आणि जो शांत असतो तोच गुन्हेगार ठरतो का? लॉजमध्ये एकही CCTV कॅमेरा नव्हता, पण पोलीस त्या लॉजला जाणाऱ्या रस्त्यावरची CCTV फुटेजेस तपासू लागले. आणि 18 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजताच्या फुटेजमध्ये एक माणूस गर्दीतून एका स्त्रीचा हात धरून पुढे जाताना दिसत होता. तिच्याकडे सामान होतं. झुन्सी पोलिसांनी जेव्हा CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या पुरुषाची ओळख पटवली तेव्हा तो दुसरा तिसरा कोणी नसून अशोक वाल्मिकीच होता हे निश्चित झालं. जेव्हा अश्विनी आणि लॉजच्या मालकाने हे निश्चित केलं की हे दाम्पत्य म्हणजेच मीनाक्षी आणि अशोक वाल्मिकी होते, जे महाकुंभानंतर स्नानाला जाताना दिसत होते, तेव्हा पोलिसांनी आपली पुढील योजना आखली. अश्विनीने पोलिसांच्या सूचनेनुसार वडिलांना मेसेज केला, मी प्रयागराजला आलोय आईला शोधायला, तुम्ही कुठे आहात? त्याने ही बातमी हेतुपुरस्सर लपवली की त्याला आईचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी एक सापळा रचला. त्याने 12 चौफुलीवर भेटायला बोलवलं आणि अशोक सहजच तयार झाला. त्याला माहीतच नव्हतं की पोलिसांना संपूर्ण सत्य उलगडलं आहे. 21 फेब्रुवारी 2025च्या संध्याकाळी अखेर पोलिसांनी 12 चौफुलीवरून अशोक वाल्मिकीला ताब्यात घेतलं. प्रश्नांचा मारा सुरू होताच सुरुवातीला अशोकने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, पण नंतर मात्र तो कोसळला आणि त्यानं कबूल केलं असं सत्य की जे दाखवतं की गुन्हा हा वय आणि नातं याच्यावर अवलंबून नसतो. दिल्ली महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या अशोक वाल्मिकी 3 मुलांचा बाप, पण एका परस्त्रीच्या मोहपाशात अडकला. मीनाक्षीला याबद्दल कळताच घरात रोज भांडणं सुरू झाली. हे प्रकरण इतकं वाढलं की अख्ख्या कुटुंबाला माहीत पडलं. अशोकला दारूचं व्यसन होतं आणि तो मीनाक्षीने त्याच्या अनैतिक संबंधाकडे दुर्लक्ष करावं अशी अपेक्षा करत होता. पण मीनाक्षीला हे करणं शक्य नव्हतं. त्यामुळे अशोकच्या मनातील द्वेष वाढत गेला. तो मीनाक्षीला संपवण्याचे विचार करू लागला. अशोकनं या हत्येचं नियोजन आधी एकदा केलेलं होतं. 2 महिन्यांपूर्वी तो मीनाक्षीला हरिद्वारला घेऊन गेला होता, पण तिथे सर्व हॉटेल्समध्ये ओळखपत्र घेतलं जात होतं, त्यामुळे तो काहीही करू शकला नाही. जेव्हा महाकुंभाच्या गर्दीच्या बातम्या त्याने पाहिल्या तेव्हा त्याने ठरवलं की इथं गुन्हा करून निसटणं सोपं आहे. 18 फेब्रुवारीच्या संध्याकाळी संगमामध्ये स्नान केल्यानंतर अशोकला सुरेंद्र बिंद नावाच्या व्यक्तीने त्याच्या चुलत भावाच्या लॉजमध्ये राहण्याची ऑफर दिली. 500 रुपये फक्त एका रात्रीसाठी. हेच हवं होतं अशोकला, अशी जागा की जिथं कोणीही ID प्रूफ विचारणार नाही. त्या रात्री अशोक खोलीत बसून दारू प्यायला आणि फोनवर व्हिडिओ बघू लागला. सकाळी मीनाक्षी उठली, ती बाथरूममध्ये गेली आणि अशोकही तिच्या मागोमाग आत गेला. मीनाक्षीला काही कळण्याच्या आतच अशोकने दिल्लीहून आणलेला चाकू काढला आणि तिच्या गळ्यावर 3-4 वार केले. इतका अचानक आणि निर्दयी हल्ला की मीनाक्षी समजून घेण्याआधीच रक्ताच्या थारोळ्यात पडली. केवळ काही मिनिटातच तिचा मृत्यू झाला आणि मग अशोक तिथून चुपचाप निघून गेला. ज्याच्यावर ती प्रेम करत होती, ज्याच्यासोबत संसार केला, तोच तिचा कर्दनकाळ ठरला. तिला वाटलं होतं आता सगळं सुधारेल, पण तसं नव्हतं. मीनाक्षीचा भाऊ प्रवेश कुमार याने एक धक्कादायक दावा केला. अशोकच्या गर्लफ्रेंडचा ह्या कटात हात आहे. तिनेच अशोकला हे कृत्य करायला प्रवृत्त केलं आणि गुन्ह्यानंतर अशोक तिला सोबत घेऊनच पळाला, असा प्रवेश कुमारचा दावा होता. तो म्हणाला की झुन्सी पोलिसांकडे असं CCTV फुटेज आहे की ज्यात अशोक गुन्ह्यानंतर त्या बाईचा हात धरून पळताना दिसतो. ही स्त्री दिल्लीच्या त्रिलोकपुरी 4 ब्लॉकमध्ये राहते. तीही विवाहित असून तिला मुलं आहेत, पण पोलिसांनी तिच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. सध्या अशोकला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. मीनाक्षीचा अंत्यसंस्कार तिच्या मुलांनी केला, पण प्रश्न अजूनही तसाच आहे. खरा दोषी फक्त अशोक होता की ह्या कटामागे आणखी कोणीही होतं?